नमस्कार मित्रांनो, मी विष्णू शिंदे आपल्यासाठी घेऊन येतोय गझल, लेखन आणि अभिवाचन. विष्णू शिंदे, मोबाईल नंबर 96 23 10 21 13. चला तर मित्रांनो, ऐकूया मग गझल. आयुष्याच्या वळणावर आता थोडं थांबलं पाहिजे. आयुष्याच्या वळणावर आता थोडं थांबलं पाहिजे. फसवणाऱ्यांची संख्या मागे वळून पाहिली पाहिजे. फसवणाऱ्यांची संख्या मागे वळून पाहिली पाहिजे. डागाळलेला चंद्र अमावास्येला दिसतच नाही. डागाळलेला चंद्र अमावास्येला दिसतच नाही. डाग त्याच्यावरचे शोधण्यासाठी त्याला पौर्णिमेलाच पाहिलं पाहिजे. डाग त्याच्यावरचे शोधण्यासाठी त्याला पौर्णिमेलाच पाहिलं पाहिजे. पांढरा शुभ्र वेशातला त्यांचा आचार विचार भ्रष्ट असतो. पांढऱ्या शुभ्र वेशातला त्यांचा आचार विचार भ्रष्ट असतो. बुरक्यामागचा चेहरा त्यांचा तपासून फाडला पाहिजे. बुरक्यामागचा चेहरा त्यांचा तपासून फाडला पाहिजे. पायी तिच्या पैंजण नेहमीच वाजत असतं. पायी तिच्या पैंजण नेहमीच वाजत असतं. कुणाच्या नावानं वाजतंय, नाद त्याचा ऐकला पाहिजे. कुणाच्या नावानं वाजतंय, नाद त्याचा ऐकला पाहिजे. आणि शेवटचा शेर मित्रांनो, अस्वस्थ असताना औषधाची बाटली जवळ पाहिजे. अस्वस्थ असताना औषधाची बाटली जवळ पाहिजे. बरं वाटण्यासाठी बाटलीतलं औषध थोडं थोडं घेतलं पाहिजे. बरं वाटण्यासाठी बाटलीतलं औषध थोडं थोडं घेतलं पाहिजे. धन्यवाद मित्रांनो.